वसई विरार शहर महानगरपालिकेकडून घनकचऱ्यासाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर काढण्यात येत आहेत, परंतु विरार पूर्वेच्या कारगिल नगर या रिक्षा स्टँड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत हे विठ्ठल रुक्माईचे जे स्मारक बनवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणीच कचरा टाकले असल्याचं भयाव चित्र समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या कारगिल नगर या रिक्षा स्टँडच्या समोर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जे वारकरी संप्रदायाचं विठ्ठल रुक्माईची जी प्रतिकृती आहे ही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी रस्त्यावरती नागरिकांकडून काही कचरा टाकण्यात येत आहे, घाण टाकण्यात येत आहे, त्यामुळे या ठिकाणचे जे तरुण आहेत ते तीव्र संतापलेले आहेत। हा परिसर जर बघितला तर आपण कारगिल नगर मनवेलपाडा हा मुख्य परिसर आहे आणि याच मुख्य नाक्यावरती विठ्ठल रुक्माईची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी स्टॅच्यू बनवण्यात आलेले आहेत, परंतु महापालिका प्रशासनाकडून या स्टॅच्यूजवळ कचरा टाकण्यासाठी कुठेही मज्जाव घालण्यात आला नसल्यामुळे या ठिकाणचे तरुण जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे आपली, काय कशा पद्धतीने कचरा टाकतात तिथे? आता रोज सकाळी ज्यावेळेला 6 वाजता याल त्यावेळेला हा पूर्ण परिसर कचऱ्याने भरलेला असतो, इकडे पण भरलेला असतो, वरचा डिवायडर पण पूर्ण कचऱ्याने भरलेला असतो। वारकरी संप्रदायाचा अपमान होतो। आमच्या विठ्ठलाच्या स्मारकाखाली कचरा टाकतात, चिकनचा कचरा असतो, नॉनव्हेजचा कचरा असतो, तिकडून येतात रिक्षातून डायरेक्ट फेकतात, निघून जातात। ती पिशवी मूर्तीवर पडते, खाली पडते, गाडीत पडते, काही बघत नाही, कचरा टाकला की निघून जाणे एवढंच पब्लिकचं काम आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा ह्याच्यात अपमान होतोय आणि हा आम्ही कधीच सहन करणार नाही आणि प्रशासनाने ह्याच्यावरती गांभीर्याने लक्ष द्यावे ही आमची मागणी आहे। लोग यहाँ पे कचरा डालते हैं, आज जिधर से दिल के कारगिल अक्खा पूरा कारगिल के है, बल्कि गाड़ी जाती ऊपर वो सो पाते क्या नहीं सो पाते मालूम, लेकिन आते कचरा डालने इधर ही। कोई भी रहे सब इधर है। जब से हम लोग कर रहे हैं ऐसा अच्छा के लिए, जब से थोड़ा तो कम हुआ है, लेकिन अभी रात में किए तो और कम हुआ, लेकिन तुम वापस सुबह आओ तो यही होता है। काय तुम्ही काय सांगणार? महापालिकेला आपण काही पत्रव्यवहार केलेला आहे का, या संबंधित काही कोणाला मागणी केलेली आहे? हो, आम्ही काल रात्री अधिकाऱ्यांशी वार्ता केली। त्या अधिकाऱ्यांनी बोलले आहेत की आम्ही ह्याच्यावरती लक्ष टाकू म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेने इथे बॅनर लावावा एक मोठा, जसं की त्याच्यावरती मेन्शन करावं की जर इथे कचरा टाकला तर कायदेशीर कारवाई करेन आणि कारवाई कशी करण्यात येईल या फलकावरती त्यांनी लेखी लिहावी, जेणेकरून मालिकांनी पण ते थोडी नोटीस वाचून घाबरून ते कचरा टाकू नये। कारण की महानगरपालिकेने एवढा खर्च केलेला आहे, कचऱ्यासाठी खर्च केलेला नाही आहे। आणि आपण वारकरी म्हटल्यावरती आता जिथे इथे 90% हे मराठीत लोक राहतात आणि इथे घाण करणारी पण आता जे काय आहेत ते मराठी आणि सगळेच आहेत, पण त्यांनी पण समजायला पाहिजे एवढी चांगली मूर्ती आहे आणि एवढा चांगला एरिया आहे, आजूबाजूला बघितले तर 10 मीटरच्या आजूबाजूला पब्लिक राहतात आणि कचरा जरी उचलला तरी पण तो स्मेल तसाच राहतो। महानगरपालिकेने जर का इकडे दंडात्मक कारवाई केली, मार्शल ठेवला, तर मला वाटतं हे सगळं निघून जाईल। बऱ्याच वेळेला काय होतं, सकाळी 4 वाजता जी पब्लिक येते ना ते डायरेक्ट कचरा टाकून निघून जाते, पण कुठे टाकतो आपण कचरा, कोणा पाठी टाकतो ते बघत नाहीत। आता बघणाऱ्याला एवढी घाण वाटते तर टाकणाऱ्याला का नाही वाटत हे कळत नाही आहे। इथेच नाही, वरती पण अशीच गोष्टी आहेत। पण आता हे स्मारक एवढं महत्त्वाचं आहे आमच्यासाठी की जेणेकरून आता आषाढी एकादशी येते आणि कुठला कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही इथे पुजतो, इथे मोठी मोठे वयस्कर माणसं येऊन इकडे पुजतात आणि त्याच्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर मग इकडे परत घाण होते। महानगरपालिकेने एक गाडी पुरत नाही आहे तर दुसरी तरी गाडी ठेवावी, जेणेकरून तो कचरा खाली लावू नये आणि गाडी इथे लावूच नये। महानगरपालिकेने गाडी ही पुढे तरी घ्या, नाही तर एक साईडला तरी घ्या, कारण की हे एवढं खर्च केलेलं आहे तो विनाकारणच खर्च केलेला आहे, मग त्याचा फायदा काही आहे। आणि जे काय आहे तो बॅनर लावा, कायदेशीर कारवाई करा। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे समज की आम्ही थोड्या 2 दिवसात करू आम्ही, आणि जर नाहीच केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने, आम्ही यंग पोरं आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही पब्लिकला समजवण्याचा प्रयत्न करतो। पण नाहीच ऐकले, कोणी येतं दथिंगिरी करते, तुम्हाला बाप का रोड आहे का, ये असे काय आहेत लोक, पण आता त्यांना आम्ही प्रत्युत्तर करण्यासाठी पण खंबीर उभे आहोत। आम्ही सगळे एकजूट आहोत आणि इथे काही पॉलिटिकल वगैरे काही नाही आहे। नॉर्मली आपल्याला हे जे घाण वाटतं आहे त्यासाठी म्हणून आम्ही इकडे तक्रार दिलेली आहे महानगरपालिकेला आणि आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। फक्त एवढंच की महानगरपालिकेने इथे लक्ष टाकावं। तुमची काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे की इकडचे कचरा टाकायचा बंद झाला पाहिजे पूर्णपणे। कचरा टाकायची महानगरपालिकेने सोय केली पाहिजे, गाड्या पुरेपूर पाठवल्या पाहिजे, तर इकडे कचरा कमी होईल। दादानी जसं सांगितलं की एक फलक तिकडे लावायचा आहे, तसा फलक लावा, दंडात्मक कारवाई करा। त्याच्यानंतर जे बीट मार्शलवाले आहेत त्यांना इथे बोलून त्यांना इकडे दंडात्मक कारवाई करायला सांगा, तर काहीतरी होऊ शकतं। नाही तर कचरा रोज टाकत राहणार, रोज आम्ही इकडे लढत राहणार।
जोपर्यंत इकडे कचरा पडणार तोपर्यंत आम्ही इकडे लढणार, कारण की हा आमच्या वारकरी संप्रदायाचा विषय आणि तो आम्ही शेवटपर्यंत लढा देणार या गोष्टीसाठी. नक्कीच आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणचे जे तरुण आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मसेविरा महापालिका प्रशासनाकडून जे शहरातील सुशोभीकरणासाठी विविध स्टॅच्यू जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. नालासोपारा असेल, वसई असेल, त्याचबरोबर या सर्व परिसरामध्ये ज्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने चांगल्या पद्धतीने कुठेतरी शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी अशा पद्धतीचे स्टॅच्यू लावण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने कारगिल नगर परिसरामध्ये देखील वारकरी संप्रदायाचे स्टॅच्यू लावण्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण होत असल्यामुळे प्रशासनाने यावरती कारवाई करावी आणि या ठिकाणी मार्शल गार्ड द्यावा आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील आता या तरुणांकडून होत आहे. त्यामुळे आता प्रशासन खऱ्या अर्थाने याकडे लक्ष देईल का असा मात्र एक प्रश्न निर्माण झालेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.